जालन्यात रेल्वे पुलाखाली आढळला पुन्हा तरुणाचा संशयास्पद मृतदेह। जालना शहरात गेल्या महिन्यात खुनाच्या घटना सारख्या वाढत होत असल्याने नागरिकात असुरक्षिततेची भावना निर्माण होत चालली आहे। गेल्या आठवड्यातच याच पुलाखाली एका आरोपी तरुणाची हत्या करण्यात आली। नंतर आज बुधवारी पुन्हा रेल्वे उड्डाणपुलाखाली एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे। जुलै महिना जालनेकरांसाठी रक्तरंजित ठरत आहे। गेल्या महिन्याभरापासून लगातार 5 ते 6 खुनाच्या घटना घडल्याने नागरिकात घबराटीचे वातावरण निर्माण होत आहे। चोऱ्या, घरफोड्या, मारामारी, खुना, धमक्या यासारख्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसत आहे। दरम्यान आज बुधवारी रेल्वे उड्डाणपुलाच्या परतूर दिशेला झोडपात एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला आहे। सदरील मृतदेह हा 2 दिवसापूर्वीचा असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, उपनिरीक्षक संतोष नागरगोजे, विनायक कोकणे, सचिन चौधरी, कृष्णा तंगे, रामप्रसाद पहुरे, आटोळे, लक्ष्मण शिंदे, चंद्रकांत माळी, विलास चेके आणि फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले।